पुढे बघूयात, रोहित पवार आज 4 वाजता कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धांची घोषणा करणार आहेत. पण त्याआधीच कुस्तीगीर संघाने त्याला आक्षेप घेतलाय. राज्यातील कुस्तीगीर परिषदेत उभी फूट पडल्यापासून गेली 2 वर्ष रामदास तडस यांचा कुस्तीगीर संघ आणि बालासाहेब लांडगे यांची कुस्तीगीर परिषद या दोन्ही संघटना स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवत आहेत. आणि या दोन्ही संघटनांचा वाद न्यायप्रविष्ट असल्यानं दोन्ही संघटना स्वतःला अधिकृत मानतात, पण राष्ट्रीय स्तरावर फक्त आम्हालाच मान्यता असल्याचा दावा संदीप भोंडवे यांनी केला आहे. अहिल्यानगरला भरलेल्या याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. रोहित पवार आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या स्वतंत्र महाराष्ट्र केसरी स्पर्धांची घोषणा करण्याची माहिती आहे. पण ही स्पर्धाच मुळात बेकायदेशीर आहे, कारण त्यांच्या संघटनेनं धाराशिव इथे गेल्या वर्षी घेतलेल्या स्पर्धेतला विजेता एकाही राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकलेला नाही, कारण त्यांना अधिकृत मान्यताच नाही. म्हणूनच आमदार रोहित पवारांनी या स्पर्धा जाहीर करू नयेत असं आवाहन कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केलं. आपण पहिल्यांदा शासन दरबारी धाराशिव येथे जी स्पर्धा झाली, या स्पर्धेतल्या खेळाडूंना शासकीय मानधन मिळालं का, या स्पर्धेतले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले का, याची चौकशी करावी आणि त्यानंतर आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करावं. आपण समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक म्हणून आपण वागत आहात आणि आपण जर अशा पद्धतीने चुकीच्या स्पर्धा आयोजन केलं तर समाजामध्ये एक संभ्रम निर्माण होईल आणि आपल्या प्रति सुद्धा लोकांमध्ये साक्षरता निर्माण होईल.